स्पायडरमॅन या इंग्लिश चित्रपटाने मराठी चित्रपटांची दैना उडवली अक्षरशः. म्हणजे स्पायडरमॅन ह्या चित्रपटाला एका चित्रपटगृहामध्ये 25 पेक्षा जास्त शोज आहेत. तिथे मराठी चित्रपटाचा एकही शो नाहीये. इतकी भयान परिस्थिती आहे. आणि चित्र टॉकीजला काल पहिला दिवस होता मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचा. त्या चित्रपटासाठी तो चित्रपट लावला नाही म्हणून निषेध करण्यासाठी काही बोर्ड लावले होते की इंग्लिश चित्रपट लावला आहे पण मराठी नाही वगैरे. तर सगळं ह्याबद्दल बोलूयात आणि 5 मराठी चित्रपटांचं कलेक्शन जाणून घेऊया सगळ्यात पहिला. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. तर मराठी चित्रपटांच्या कलेक्शनसाठी जे की खूप कमी चॅनल्सला सांगितलं जातं त्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला हाईप करा, म्हणजेच कमेंटच्या बाजूला बटन आहे हाईपचं, त्याने व्हिडिओ पुढे जायला आणि खूप सपोर्ट मिळेल त्यामुळे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सुद्धा करा. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की स्पायडरमॅन चित्रपट आला आणि मराठीतले 5 चित्रपट त्यापैकी 2 चित्रपट 15 दिवसाच्या आतच सिनेमागृहांच्या बाहेर गेलेले आहेत. आणि सगळ्यात पहिला आपण मामाच्या गोव्याला जाऊया हा जो चित्रपट लागला कालच त्याचं कलेक्शन जाणून घेऊ. एकच दिवस झालेला आहे या चित्रपटाला लागून, पण पहिल्याच दिवशी शो कमी असल्यामुळे आणि प्रतिसाद सुद्धा प्रेक्षकांचा कमी असल्यामुळे ह्या चित्रपटाला फक्त 8 लाख एवढी कमाई करता आली नेट आणि ग्रॉस 10 लाख. म्हणजे आता जसं मी म्हटलं की सुरुवातीला शोज कमी आहेत, तर बुक माय शोला मी पाहिलं तर अवघेच काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100 शो असावेत आणि ते पण स्पायडरमॅन समोर असल्यामुळे त्याला प्राईम टाइम शोज नाही आहेत मराठी चित्रपटाला. मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाला, त्यामुळे तिथेही गोंधळ होतोय. बुक माय शोला तुम्ही बघतच असाल आणि खरंच म्हणजे प्रेक्षकांच्या पण मिक्स रिएक्शन्स येतात, त्यामुळे थोडा प्रतिसाद कमी आहे आणि शोज मिळे पण. त्यामुळे आता खूप मोठा पल्ला गाठायचा या चित्रपटाला एवढंच बोलू शकतो. पुढचा चित्रपट म्हणजे भूतम भयम हा चित्रपट. भूतम भयम ह्या चित्रपटाला लागून 8 दिवस कंप्लीट झालेत. ह्याचा एक बऱ्यापैकी ॲव्हरेज कलेक्शन आलेलं आहे, पण याही चित्रपटाचे शोज कमी झाला, पुन्हा त्यालाही प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे भूतम भयम चित्रपटाचं 8 दिवसानंतर जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 2,22,00,000 एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय 8 दिवसांनंतर भूतम भयम चित्रपटाचं तर ते आहे 2.5 कोटी एवढं. चित्रपटाचा बजेट 4 कोटीचा आहे आणि ह्या 4 कोटीचं म्हणजे आता ऑलमोस्ट 1,80,00,000 नेट कमाई करावी लागेल तेव्हा 4 कोटी बजेट रिकव्हर होईल. त्यामुळे इकडनं तर ते खूप कठीण दिसतंय. पण हा शनिवार आणि रविवार म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया आणि ह्या चित्रपटाला सुद्धा हा शनिवार रविवार खूप महत्वाचा असेल. निदान ह्या शनिवार रविवारी भूतम भयमला 30 लाख तरी शनिवार रविवारी जर का कमवत आले तर तो कुठे ट्रॅकवर आला असं समजू शकतो चित्रपट. आणि ऑलमोस्ट बजेटच्या थोडंफार जवळ जाईल असं वाटतं. सो हा चित्रपट नक्कीच जर का 30 लाख कमाई केली त्यांनी तर नक्कीच हा थोडाफार बजेट रिकव्हर करेल आणि कुठे फ्लॉपच्या यादीत जाण्यापासून किंवा सेफ झोनमध्ये जाईल असं म्हणू शकतो. सो पुढचा चित्रपट म्हणजे एक होतं माळीन. ह्याही चित्रपटाला 8 दिवस झालेत लागून. ह्याही चित्रपटाचे शो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 30च शोज राहिले, 30 ते 40 शोजच्या मधला आकडा आहे. त्यामुळे ह्याचाही शोजचा इफेक्ट आणि इथे प्रेक्षकांच्या मिक्स रिएक्शन्स आहेत की कोणाला खूप आवडलं आहे, कोणाला ॲव्हरेज आवडलं असं. सो एक होतं माळीन ह्या चित्रपटाला लागून 8 दिवस झालेत आणि त्याचं कलेक्शन जे झालंय ते 25 लाख आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय ते 30 लाख एवढं 8 दिवसांनंतर. आता बोलबोल राणी ह्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर त्याला लागून ऑलमोस्ट 14 दिवस झालेत आणि हाही चित्रपट सिनेमागृहांच्या बाहेर गेलेला आहे, त्याला शोजच नाही आहेत आणि आता एकही शो नाहीये बुक माय शोला. त्यामुळे त्याचं जे 14 दिवसांनंतर नेट कलेक्शन झालंय ते 27 लाख आणि जे ग्रॉस झालंय ते 32 लाख एवढं, आणि हे लाईफ टाईम कलेक्शन असेल बोलबोल राणी या चित्रपटाचं. सो ह्याचा बजेट जर का 2 कोटी होता त्यामुळे हा फ्लॉपच्याच यादीत गेला असं म्हणू शकतो. पुढचा चित्रपट म्हणजे स्वप्न सुंदरी हा चित्रपट. तोही चित्रपट 8 दिवसातच सिनेमागृहांच्या बाहेर गेलेला आहे, एकही शो नाहीये बुक माय शोला. त्यामुळे स्वप्न सुंदरी चित्रपटाला लागून 8 दिवस झालेत आणि 8 दिवसात
स्वप्नसुंदरी चित्रपटाचे 25 लाख कमाई झाली आणि ग्रॉस 30 लाख कमाई. ऍक्च्युली हा चित्रपट चांगला होता, लव्ह स्टोरी वगैरे अँगल चित्रपटाचा होता, पण इथेही चित्रपटाची कलेक्शन्समध्ये निराशा झाली आणि आता तर तो त्याला एकही शो नाहीये, त्यामुळे तोही बाहेर गेलेला आहे. सो हे होतं 5 चित्रपटांचं कलेक्शन आणि हे सगळेच कलेक्शन जर का पाहिलेत तर सगळ्यांमध्ये एक गोष्ट सेम आहे, ती म्हणजे की शोज कमी आहेत. आणि स्पायडरमॅन चित्रपटाला तुम्हाला दाखवतो बघा 15 शोज, 25 शोज एक चित्रपटगृहामध्ये. अच्छा, ह्याचं कारण म्हणजे ह्याची सिरीज जी आहे स्पायडरमॅनची ती म्हणजे असं खूप वर्षांनी एखादा हा चित्रपट येतो त्या सिरीजचा आणि त्याची लोक वाट पाहत असतात. त्याची बुकिंग ऑलरेडी 20 दिवसाआधी ऍडव्हान्स बुकिंग ओपन झाली होती आणि आपला मामाच्या गोव्याला जाऊया हा जो चित्रपट आहे त्याची ऍडव्हान्स बुकिंग 2 दिवसाआधीच फक्त झाली. म्हणजे काल शुक्रवार तर बुधवारी त्याची ऍडव्हान्स बुकिंग ओपन झाली. त्यामुळे ऍडव्हान्स बुकिंगला सुद्धा इथे वेळ मिळाला, स्पायडरमॅन चित्रपटाला वेळही मिळाला 20 दिवसांचा. आणि महाराष्ट्रात तर तुफान, म्हणजे जिथे तिथे बघतोय त्या लिस्टमध्ये फास्ट फिलिंगच आहेत. त्यामुळे स्पायडरमॅन आता रेकॉर्ड करणार महाराष्ट्रामध्ये. म्हणजे एक इंग्लिश चित्रपट न कळतच मराठीवर भारी पडतोय असं कुठेतरी चित्र आहे. चित्रा टॉकीजला जे दादरला थिएटर आहे तिकडे निषेध करण्यात आला होता की कालच्या दिवशी पहिलाच दिवस होता तरी मराठी चित्रपट न लावता इंग्लिश चित्रपट स्पायडरमॅन हा चित्रपट लावला. त्यामुळे बोर्ड्स लावले होते की इंग्लिश चित्रपटाला प्रायोरिटी पण मराठीला नाही वगैरे. पण शेवटी प्रेक्षक पण येणं महत्वाचं आहे माझ्या मते. शोज तर वाढतील पण मग प्रेक्षक पण जाणं महत्वाचं आहे. जर का शोज पाहिले याचे मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचे तर ते ऍव्हरेज ते प्रेक्षकांचा प्रतिसाद पण मिक्स्ड आहे. त्यामुळे तिथेही त्यांना साथ मिळते का प्रेक्षकांची. जर का तिथे वर्ड ऑफ माउथ चांगला आला, माउथ पब्लिसिटी चांगली झाली या शनिवार रविवारी तर कदाचित थोडासा पुढे जाईल आणि बजेट जर का 2 करोड जरी असेल तर तो रिकव्हर होऊ शकेल असं मला वाटतं. सो हे होतं सगळ्या चित्रपटांचं कलेक्शन. होपफुली तुम्हाला कलेक्शन समजले असेल आणि विस्तारित अॅनालायसिस पण समजला असेल तर नक्की लाईक करा आणि हाईप करा व्हिडिओला, जेणेकरून व्हिडिओ पुढे जाईल आणि सपोर्ट मिळेल. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं, शोज का कमी झाले किंवा ह्या चित्रपटांचे का कमी कलेक्शन्स येतात त्याबद्दल सांगू शकता. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.